नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। धाराशिव जिल्ह्यातील मलकापूर तालुका कळंब येथे श्री दत्त संस्थानच्या नावाखाली खोटे कागदपत्र तयार करून एकनाथ महाराज लोमटे यांनी 15 एकर जमीन हडपल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। देवस्थानच्या जमिनीचा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणी खोटी वारसा नोंद, धर्मादाय आयुक्त कार्यालयाची मान्यता नसताना सातबारावर खोट्या नोंदी, चुकीच्या व बनावट कागदपत्राच्या आधारे घेण्यात आलेली फेरफार क्रमांक 363 ची नोंद रद्द करण्यात यावी आणि दोषी असलेले श्री दत्त संस्थानचे अध्यक्ष, विश्वास्त आणि तलाठी, मंडल अधिकारी या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत। यासाठी मलकापूर येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते सुंदर अर्जुन लोमटे हे 24 एप्रिल 2026 पासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत। गतवर्षी सुंदर लोमटे यांनी उपोषण आंदोलन केले होते, तेव्हा मंडल अधिकारी येरमाळा आणि तहसीलदार कळंब यांनी फेरफार क्रमांक 363 हा चुकून झाला असून तो तात्काळ रद्द करण्याचे लेखी आश्वासन दिले होते। मात्र या गोष्टीला वर्षे होत आले तरी सदरचा फेरफार रद्द करण्यात आलेला नाही किंवा दोषीवर गुन्हे दाखल केले नाहीत। त्यामुळे तलाठी, मंडल अधिकारी व खोटे प्रोसिडिंग तयार केल्याप्रकरणी बोगस विश्वस्तावर व संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावेत। यासाठी येत्या एप्रिल 24 पासून सुभाष बप्पा लोमटे यांच्या मलकापूर येथील समाधीस्थळी आमरण उपोषण करण्याचा निर्धार सुंदर लोमटे यांनी केला आहे। याबाबतचे निवेदन तहसीलदार कळंब, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, धाराशिव, पोलीस ठाणे येरमाळा यांना देण्यात आले आहे। मी लोमटे सुंदर, राहणार मलकापूर, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव, मौजे मलकापूर येथील गट नंबर 261 चा 663 फेरफार क्रमांक हा बोगस कागदपत्रा आधारे घेण्यात आलेला आहे। आज रोजी एकनाथ सुभाष लोमटे हे श्री दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष नाहीत, तसं लातूर धर्मादायुक्तांनी पत्र देखील काढलेलं आहे की नवीन विश्वस्त नेमणे आहेत, म्हणजे आज रोजी हे कुठलेही विश्वस्त नाहीत, तरी देखील अध्यक्ष म्हणून श्री एकनाथ लोमटे यांनी खोटे लेटर पॅड व खोटं प्रोसिडिंग दाखल करून स्वतःच्या नावावर तलाट्याला व मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून फेरफार क्रमांक 663 अध्यक्ष लोमटे एकनाथ सुभाष दत्त मंदिर देवस्थान असा घेण्यात आलेला आहे। तो अत्यंत चुकीचा आहे। त्या संदर्भात मी गत वर्षी 8/5/2025 रोजी याच ठिकाणी म्हणजे श्री दत्त सुभाष बप्पा समाधी समोर उपोषणास बसलो होतो। त्यावेळेस मला महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तहसीलदार साहेब यांनी मला लेखी आश्वासन दिलं होतं की फेरफार 663 रद्द करू व संबंधितावर कारवाई करू, ज्यांनी बोगस कागदपत्रा आधारे, खोट्या कागदपत्राच्या आधारे फेरफार मंजूर करून घेतलेला आहे, त्या संबंधितावर व प्रोसिडिंग खोटं तयार करणाऱ्या सर्व संबंधितावर आम्ही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करत आहोत, असं लेखी आश्वासन देऊन देखील तब्बल 1 वर्ष झालं अद्याप कुठलीही कारवाई केली नाही। म्हणून यावर्षीही देखील मी त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, खोटं प्रमाणपत्र, सरपंचाचं खोटं लेटर पॅड वापरलं, स्वतःचं अध्यक्ष म्हणून अध्यक्ष नसताना देखील श्री दत्त मंदिर अध्यक्ष असं खोटं लेटर पॅड वापरलं व त्याचा गैरफायदा, खोटं प्रोसिडिंग तयार केलं, ते प्रोसिडिंग करणारे, खोटं लेटर पॅड देणारे, खोटं ग्रामपंचायत पत्र तयार करणारे या सर्व संबंधितावर गुन्हे दाखल व्हावे व फेरफार क्रमांक 663 रद्द व्हावा, या संदर्भात मी दिनांक 24/4/2026 रोजी तब्बल 1 वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच कारणास्तव उपोषणास बसत आहे।